मंडळी, तुम्हाला 50 लाखाच्या मुदत ठेवीवर TDS नाही आणि प्राप्तिकरही नाही भरावा लागला तर म्हणजे तुमचं मुदत ठेवींच्या व्याजाचं उत्पन्न जरी भरपूर असलं, म्हणजे अगदी लाखांमध्ये असलं, तरी त्यावर ना TDS कपात केली जाईल ना त्यावर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन आर्थिक वर्षामध्ये म्हणजे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मुदत ठेवींच्या बाबतीत जे बदल लागू होणार आहेत त्याचा फायदा घेऊन TDS मध्ये आणि प्राप्तिकरातही बचत कशी करता येईल। थोडक्यात मुदत ठेवीवर TDSही नाही आणि प्राप्तिकरही नाही। मंडळी, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर 2 बदल लागू होणार आहेत आणि प्राप्तिकराच्या बाबतीत सुद्धा नवीन टॅक्स रेजिमसाठी असलेल्या टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार आहेत, ज्यांचा फायदा खास करून मध्यमवर्गीय करदात्यांना होणार आहे। मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवरील TDSच्या संदर्भात जे 2 बदल लागू होणार आहेत ते खालीलप्रमाणे आहेत। सामान्य करदात्यांना मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर TDS कपातीची मर्यादा 40,000 रुपये होती, ती आता वाढवून नवीन आर्थिक वर्षात 50,000 रुपये करण्यात येणार आहे। थोडक्यात सामान्य करदात्यांना म्हणजे 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या करदात्यांना जर मुदत ठेवीवर एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळालं तरच त्यावर TDS कपात केली जाईल, अन्यथा केली जाणार नाही। आणि दुसरा बदल आहे ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या करदात्यांसाठी मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर TDS कपातीची मर्यादा 50,000 रुपये होती, ती वाढवून आता दुप्पट म्हणजे नवीन आर्थिक वर्षात 1 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे। थोडक्यात सामान्य करदात्यांना म्हणजे 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या करदात्यांना जर मुदत ठेवीवर एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळालं तर त्यावर TDS कपात केली जाईल आणि हे दोन्ही नियम 1 एप्रिल 2025 पासून मिळणाऱ्या व्याजावर लागू केले जाणार आहेत। यात अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे जरी तुमचं व्याज नवीन नियमानुसार एका आर्थिक वर्षात आत्ता सांगितलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होत असेल, म्हणजे सामान्य नागरिकांसाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 लाखांपेक्षा जास्त होत असेल, पण 4 लाखांपेक्षा कमी होत असेल तर तुम्ही फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H भरून TDS कपात टाळू शकता। इथं तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की फॉर्म 15G हा 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या करदात्यांना भरावा लागतो आणि फॉर्म 15H हा 60 पेक्षा जास्त वय असलेल्या करदात्यांना TDS कपात टाळण्यासाठी भरावा लागतो। म्हणजे तुम्ही गुंतवणूक केलेल्या मुदत ठेवीवर जरी एका आर्थिक वर्षात 4 लाख रुपयांपर्यंत व्याज मिळालं तरी त्या मुदत ठेवीवर TDS नाही आणि प्राप्तिकरही भरावा लागणार नाही। मंडळी, नवीन टॅक्स रेजिमच्या टॅक्स स्लॅबमध्ये आर्थिक वर्ष 2025-26 पासून बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये पहिल्या 4 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे। त्यानंतर 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर जरी प्राप्तिकर लागू होत असेल तरी त्यावर रिबेट किंवा सवलत दिली जाणार आहे। थोडक्यात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न सुद्धा आता करमुक्तच म्हणावं लागेल। तर आत्ता आपण TDS कपातीच्या आणि प्राप्तिकराच्या बाबतीत जे 2 बदल बघितले त्यांचा फायदा घेऊन 50 लाखांच्या मुदत ठेवीवर जेवढं व्याज मिळेल ते करमुक्त कसं होईल ते आज आपण बघणार आहोत। मंडळी, खरं तर 50 लाख ही खूप मोठी रक्कम आहे, पण आपण जास्तीत जास्त रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर सुद्धा TDS कपात कशी टाळता येईल हे बघण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेचं उदाहरण घेतलं आहे। याचाच दुसरा अर्थ असा होतो की यापेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवीवर जे व्याज मिळेल ते निश्चितच TDS मुक्त असेल। तर आधी आपण बघूया आपल्याला एका आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांच्या ठेवीवर किती व्याज मिळेल। मंडळी, जर तुम्ही कुठल्याही सरकारी बँकांमध्ये मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवले तर त्यावर तुम्हाला जास्तीत जास्त 8% दराने परतावा मिळेल। हा 8% एवढा परतावा चक्रवाढ पद्धतीने मिळेल असं इथं गृहीत धरलं आहे, कारण सरकारी बँकांमध्ये साधारणपणे 7.50% पर्यंत व्याजदर मिळतो आणि त्या व्याजावर जर चक्रवाढ पद्धत गृहीत धरली तर ते व्याज जास्तीत जास्त 8% पर्यंत परतावा देऊ शकतं। आता जर तुम्ही एखाद्या सरकारी बँकेमध्ये 8% व्याजदराने 50 लाख रुपये गुंतवले तर त्यावर तुम्हाला 4 लाख रुपये एवढं व्याज एका आर्थिक वर्षात मिळेल। पण मग याचा फायदा कसा होईल? तर जर तुम्ही नवीन टॅक्स रेजिममध्ये बदललेले टॅक्स स्लॅब बघितले जे आर्थिक वर्ष 2025-26 पासून लागू होणार आहेत तर त्यामध्ये पहिल्या 4 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला 1ही रुपया प्राप्तिकर भरावा लागणार नाही। याचाच अर्थ असा होतो की तुम्हाला 50 लाखांवर मिळणाऱ्या 4 लाख रुपयांच्या व्याजावर प्राप्तिकर भरावा लागणार नाही। जर तुम्ही TDSच्या बाबतीत मगाशी सांगितलेला नियम बघितला तर तुम्हाला हे सुद्धा कळेल की तुमचं व्याजाचं उत्पन्न एका आर्थिक वर्षात 4 लाखांपर्यंत होत असेल तर तुम्ही TDS कपात सुद्धा टाळू शकता। मात्र त्यासाठी तुम्हाला फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H भरून TDS कपात टाळणं आवश्यक आहे। फॉर्म 15G हा 60 पेक्षा कमी वय असलेल्या करदात्यांना भरावा लागतो आणि फॉर्म 15H हा 60 पेक्षा जास्त वय असलेल्या करदात्यांना भरावा लागतो।
थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की जरी मुदत ठेव 50 लाखांची असली आणि त्यावर व्याज 4 लाख रुपये मिळत असलं तरी त्या मुदत ठेवीवर TDSही नाही आणि प्राप्तिकरही भरावा लागणार नाही. आता आपण अजून एक उदाहरण घेऊ ज्यामध्ये आपण बघूया की तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केली तर त्या बाबतीत आकडेमोड कशी होईल. मंडळी, इथं सुद्धा आपण 50 लाखांच्याच गुंतवणुकीचं उदाहरण घेणार आहोत. पण सगळ्यात आधी आपल्याला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे 2 नियम समजून घ्यावे लागतील की ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत जास्तीत जास्त 30 लाख रुपये एवढीच गुंतवणूक करता येते आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 8.2% एवढा आहे. त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत कमाल रकमेची म्हणजे 30 लाख रुपये एवढी गुंतवणूक केली तर त्यावर तुम्हाला 8.2% व्याजदराने एका आर्थिक वर्षात 2,46,000 रुपये एवढं व्याज मिळेल. आणि जर तुम्ही उरलेली गुंतवणूक म्हणजे 50 लाखांपैकी उरलेल्या 20 लाखांची गुंतवणूक एखाद्या सरकारी बँकेत मुदत ठेवीमध्ये केलीत आणि त्यावर तुम्हाला 8% व्याजदराने 1,60,000 रुपये व्याज एका आर्थिक वर्षात मिळालं म्हणजे एकूण व्याज एका आर्थिक वर्षात 4,06,000 रुपये एवढं होईल. फक्त या दोन्ही गुंतवणुकी करताना तुम्हाला एक काळजी मात्र घ्यावी लागेल की दोन्ही गुंतवणुकी वेगवेगळ्या ठिकाणी कराव्या लागतील. उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिक बचत योजना पोस्टामध्ये आणि 20 लाखांची मुदत ठेव कुठल्याही सरकारी बँकेत उदाहरणार्थ स्टेट बँकेत करावी लागेल. म्हणजे दोन्हीकडे तुमचा व्याज 4 लाखांपेक्षा कमी आहे अशी नोंद होईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता या बाबतीत दोन्ही योजनांमध्ये तुम्हाला फॉर्म 15H भरून TDS कपात टाळता येईल. त्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर TDS कपात होणार नाही. आणि जर दोन्ही व्याजांच्या रकमांची बेरीज केली तर ती बेरीज म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत मिळालेलं व्याज 2,46,000 अधिक सरकारी बँकेत मिळालेलं व्याज 1,60,000 रुपये म्हणजे एकूण 4,06,000 रुपये होतंय. हे आपण मगाशीच बघितलं. इथं तुम्हाला 4 लाखांपेक्षा जास्त व्याज मिळत आहे त्यामुळे ही रक्कम करपात्र होईल. मात्र आता नवीन आर्थिक वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष 2025-26 पासून 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर जेवढा टॅक्स होईल त्यावर रिबेट मिळणार आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न जरी 4,06,000 रुपये होत असेल तरी त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. फक्त तुम्हाला इथं आयकर विवरणपत्र मात्र सादर करावं लागेल ज्यामुळे तुम्हाला टॅक्स रिबेट मिळेल आणि तुमचं उत्पन्न करमुक्त होईल. त्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत आणि मुदत ठेवीवर TDS नाही आणि प्राप्तिकरही भरावा लागणार नाही. पण आता इथं एक प्रश्न अजून विचारला जातो की मुदत ठेवींशिवाय इतरही उत्पन्न असेल तर त्यावर टॅक्स भरावा लागेल का. तर मंडळी, तुम्हाला मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा इतर मार्गांनी उत्पन्न मिळत असेल तर त्यावर सुद्धा तुम्हाला प्राप्तिकराच्या रकमेत बचत करता येईल. इथं सुद्धा तुम्हाला टॅक्स रिबेटच्या मदतीने टॅक्समध्ये बचत करता येईल. या बाबतीत जर तुम्हाला मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजातून 4 लाख रुपये मिळत असतील आणि तुमचं इतर काही उत्पन्न असेल ज्यातून एका आर्थिक वर्षात 8 लाख रुपये एवढं उत्पन्न होत असेल तरी या दोन्ही उत्पन्नांची बेरीज 12 लाख रुपये होते आणि आर्थिक वर्ष 2025-26 पासून 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर तुम्हाला कुठलाही टॅक्स भरावा लागत नाही. फक्त या बाबतीत सुद्धा तुम्हाला आयकर विवरणपत्र मात्र सादर करावं लागेल ज्यामुळे तुम्हाला टॅक्स रिबेट मिळेल आणि तुमचं 12 लाख रुपयांचं उत्पन्न करमुक्त होईल. तसंच जर तुम्ही नोकरी किंवा पेन्शनद्वारे उत्पन्न मिळवत असाल तर तुम्हाला 75,000 रुपये अतिरिक्त सवलत मिळेल ज्याला स्टँडर्ड डिडक्शन असं म्हणतात. म्हणजे तुमचं उत्पन्न 12,75,000 रुपये जरी असलं तरी ते उत्पन्न रिबेटद्वारे करमुक्त होईल. तर मंडळी, अशा प्रकारे जरी तुम्हाला फक्त मुदत ठेवींवर मिळणारं व्याज 4 लाख रुपये मिळत असेल तरी त्यावर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागणार नाही. आणि त्याशिवाय जास्तीचं उत्पन्न असेल आणि ते उत्पन्न 12 लाख एवढं असलं तरी ते करमुक्त होऊ शकतं. फक्त इथं तुम्हाला 2 गोष्टींचा विचार करावा लागेल. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आयकर विवरणपत्र भरावं लागेल आणि तुम्हाला त्यासाठी नवीन टॅक्स रेजिम निवडावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला नवीन आर्थिक वर्षाची वाट बघावी लागेल कारण हे सगळे नियम नवीन आर्थिक वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष 2025-26 पासून लागू होणार आहेत. धन्यवाद.